नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं। तुम्ही कालच बातमी ऐकली असेल की पेटीएम बँक याचा परवाना आरबीआयने रद्द केलेला आहे। त्याचं कारण म्हणजे केवायसीचं अपडेट न करणं, आरबीआयचे जे रूल्स आणि रेग्युलेशन आहे त्याचं फॉलोअप न घेणं, त्यामुळे आरबीआयने पेटीएम बँक याचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला। एप्रिल 2026ला ह्याची प्रोसेस चालू होती, पण काल ऑफिशियल न्यूज आली। आता तुम्ही म्हणाल हे वापरता येणार आहे का नाही, आमचे पैसे पडून आहेत। तर आरबीआयने असं सांगितले की पेटीएमकडे पुरेसा फंड आहे, जे ज्यांनी त्या वॉलेटमध्ये किंवा मग अकाउंटमध्ये पैसे टाकले होते ते माघारी घेऊ शकतात। फक्त तुम्ही आता वॉलेटमध्ये किंवा फास्टॅगमध्ये किंवा पेमेंट जर करतायत ह्या सुविधांचा लाभ घेऊ शकत नाही। तर तुम्हाला पेटीएम ही आपली संस्था आहे, तर असं का केलं? तर भरपूर वेळा असं होतं की आरबीआयची जी गाईडलाईन्स आहे, केवायसी म्हणा किंवा मग ट्रान्सपरन्सी असते, ह्याचं उल्लंघन पेटीएमने भरपूर वेळा केलं होतं। आणि ह्याचं उल्लंघन केल्यामुळेच एकदा दोनदा सूचना देऊनही पेटीएमने त्यात काही सुधारणा केल्या नाही, आणि ग्राहकांच्या हिताचा निर्णय म्हणूनच आरबीआयने त्याचा परवाना रद्द केलेला आहे। आता यापुढे अधिक माहिती काय येईल, कसं येईल, आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल। तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करत राहा।